नमस्कार मित्रांनो, आज आपण शिंगाड्याच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारी सामग्री आहे काजू, बदाम, खसखस, गूळ आणि त्याचसोबत घी। तर आज श्रावण सोमवारच्या निमित्ताने उपवासाचा शिरा म्हणून शिंगाड्याचा शिरा हा आपण फराळ म्हणून घेऊ शकतो। तर मी आता एक लोखंडाची जी कढई असते ती मी घेतलेली आहे, ती तापत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये छोटे छोटे जे गुळचे तुकडे आहेत ते मी टाकले आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। चाशणीसारखं नाही करायचं, फक्त पाणी उकळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण आवश्यक तेवढं घी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये शिंगाड्याचे पीठ हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। शिंगाड्याचे पीठ हे व्यवस्थित खरपूस भाजायचं जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही। तर तुम्ही बघू शकता इथे आपण लो फ्लेमवर हे पीठ भाजत आहोत। तर आधी ते थोडंसं आपल्याला व्हाईट रंगाचं दिसत होतं, आता हळूहळू ते ब्राऊन कलरमध्ये झालं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गुळाचं जे पाणी मी केलेलं होतं ते मी ॲड केलं। त्याच्यानंतर ते लगेच सोक करतं आणि आपण जे तयार केलं होतं ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये काजू, बदाम, खसखस आणि येलदोड्याचं पावडर मी टाकलेलं होतं। तर अशा प्रकारे आपला शिंगाड्याच्या पिठाचा शिरा हा खाण्यासाठी तयार आहे। शिरा कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा ट्राय करून नक्की बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।